वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय तू श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सर्वांना सादर वंदन। आज आपण आता मथुरेत येत आहोत। श्रीकृष्ण आणि बलरामांच्या बरोबर त्यांचा प्रवेश होतो आहे आणि आजचा दिवस छान आहे। सर्वांना शुभेच्छा। 22 ऑक्टोबर 2024 आज मंगळवार आहे। मंगलमातेलाही आपण वंदन करूया। आणि काल आपण पाहिलं की अक्रूराच्या मनातले जसे जसे भाव होते तसं तसं सगळं घडत गेलेलं आहे। आणि आज आता ते वसुदेव आपलं बलराम आणि श्रीकृष्णांना घेऊन मथुरेत येत आहेत। वसुदेव देवकी पण भेटणार आहेत। काल असं पाहिलेलं होतं आपण की अक्रूरांनी सगळी त्यांची स्तुती सुरू केलेली होती की पृथ्वीवर आपण जी जी रूपं धारण करता ती सगळी, ते सगळे अवतार हे लोकांचा शोक मोह धुवून काढत असतात आणि तेच लोक मोठ्या आनंदानं आपल्या यशाचं गायन करीत असतात। अजूनही त्यांची खूप स्तुती त्यांनी सुरू केलेली आहे की आपण कसे आहात, तर वेद ऋषी वनस्पती यांचं रक्षण आणि सत्यव्रताला दान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता। आता सगळ्या रूपांचं पुन्हा तो तिथे उल्लेख करतोय। तर त्या मत्स्यरूपाला मी वंदन करतो। आणि आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता। मी आपल्या त्या हयग्रीव रूपाला पण वंदन करतो। नमः कारणमत्स्याय प्रलयाब्धिधराय चराय च हयशीर्ष्णे नमस्तुभ्यं मधुकैटभमृत्यवे। आता कूर्मरूप धारण केलं होतं त्याची पण आठवण करतात की आपण विशाल कूर्माचं रूप धारण करून मंदराचलाला धारण केलं होतं। आणि मी अशा त्या कूर्मरूपाला नमस्कार करतो। आणि पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी आपण वराह अवतारही घेतलेला होता, तर त्या वराह रूपाला वंदन करतो। पुन्हा प्रल्हादासारखे साधूजनांचे भय मिटवणारे हे प्रभो आपल्या त्या अलौकिक नृसिंह अवताराला, नृसिंह अवतार तर आपल्याला माहिती आहे प्रल्हादाची कथा, तर त्या नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो। शिवाय पण वामन रूप घेतलेलं होतं, वामन रूपाला मी वंदन करतो। धर्माचं उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ठ क्षत्रिय रूपी वनाला तोडणाऱ्या परशुरामाला मी नमस्कार करतो, कारण परशुरामाचाही अवतार आपण घेतलेला होता। रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामाला मी वंदन करतो। आणि वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध या चतुर्व्यूह 4 रूपामध्ये असणाऱ्या भगवंताला किंवा देवाला देखील मी वंदन करतो। आणि दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असं बुद्धरूप घेणाऱ्या सुद्धा आपल्याला मी वंदन करतो। पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्की रूप धारण करणाऱ्या आपल्याला मी नमस्कार करतो। आता तो शेवटचा अवतार जो आहे तो होणार आहे तो
आणि भगवंताला म्हणतायत अजून की हा जीवलोक आपल्या मायेनं मोहित झाला आहे, त्यामुळं मी माझे या खोट्या दुराग्रहात फसून कर्ममार्गामध्ये भटकत आहे. म्हणजे त्याची अवस्था आपल्यासारखीच आहे. अक्रूर काही फार वेगळा नाही आहे, पण त्याचं भाग्य हे की त्याला भगवंताला घेऊन जायची संधी मिळालेली. पण तो म्हणतो मी किती मूर्ख आहे. स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे भ्रामक असणारे हे देह, घर, पत्नी, मुलं, धनधान्य, स्वजन, हे सगळं मी खरं समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे. आपली तीच अवस्था आहे. अक्रूर जे बोलतोय ते आपल्याच रूपातनं बोलतोय. आणि म्हणून तो माझा मूर्खपणा तर पहा, अनित्य वस्तूंना नित्य, अनात्म्याला आत्मा आणि दुःखाला मी सुख समजलो. अशा प्रकारे मी अज्ञानानं सांसारिक सुखदुःखातून रमून गेलो होतो. ज्यांच्यावर खरं प्रेम करावं त्या आपल्यालाच मी विसरलो होतो. मनाच्या श्लोकाचं विवरण करताना सारखं हेच विवरण येते की आपण खरं जे आहे ते खोटं, म्हणजे आपण त्याला पाहतच नाही. आणि जे सगळं खोटं आहे, जे अशाश्वत आहे, ते आपण धरून चाललेलो आहो खरं, आणि त्यात रमतो आहो. आता ते सांगतायत, अक्रूर अजून पुढं म्हणतायत की एखाद्या अडाणी माणसानं पाण्याखाली तळ्यात जावं, अगदी तळ्याकडं जावं. पाण्यासाठी अगदी तळ्यात जायची गरज आहे का? वरच्यावर पाणी मिळते. आणि त्याच्यामुळेच उत्पन्न झालेलं शेवाळं पाहून तिथं पाणी नाही असं समजावं किंवा मृगजळाकडं धाव घ्यावी. तसाच मी सुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे धावतो. आपल्याला खोटं पाणी मृगजळाचं खरं वाटतं, तिथे आपण धाव घेतो आणि म्हणतो की माझी बुद्धी विषय वासनायुक्त आहे. माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे मी संकल्प करत असतो. सारखे संकल्प मनात उठतात. शिवाय निग्रह करायला अत्यंत कठीण आहे अशी ही इंद्रिय मनाला बळजबरीनं इकडं 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 धावायला लावतात, फरफटत नेतात. आणि मी या मनाला रोखू शकत नाही. आपलं तेच आहे. आज ठरवतो पहाटे पहाटे छानपैकी आपण साधना करूया की बरोबर त्या दिवशी पाहुणे यायचे ठरतं. दुसऱ्या दिवशी ठरवू तर घरातली मुलं म्हणतात आज अमुक अमुक वस्तू कर. म्हणजे त्याच्यामध्येच आपलं मन रमतं सगळं. म्हणजे घालवावंच लागतं. आपण असं नाही म्हणत की नाही माझी आत्ता ही साधनेची वेळ आहे, मी नंतर करीन. नाही, आपण तिथे कॉम्प्रोमाइज करायलाच तयार असतो. आणि अभक्तांना, जे अभक्त आहेत अशांना दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. तेव्हा स्वामी, हा सुद्धा मी आपला कृपाप्रसादच मानतो. कारण हे पद्मनाभ, पद्मासारखे त्यांची नाभी आहे. जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते ना, तेव्हाच सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठायी जडते. आपण शुद्ध विज्ञान स्वरूप आहात. सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात. जीव, ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात. आपल्या शक्ती अनंत आहेत आणि आपण स्वतः ब्रह्म आहात. मी आपणाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. लक्षात आले की हेच ते परब्रह्म. आता तो तुला वारंवार नमस्कार करतो आणि म्हणतो की प्रभो, आपणच वासुदेव, सर्व जीवांचे आश्रयस्थान. आपणच संकर्षण आहात. बुद्धी आणि मनाच्या अधिष्ठात्या प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ही त्याची 2 रूपं आहेत. तर ऋषिकेशा, मी आपणास नमस्कार करतो आणि प्रभो, शरण आलेल्या माझं रक्षण करा. असं त्यांनी छान हे सगळं वाटेत चाललंय बघा. प्रत्यक्षात तो आल्यानंतर सगळं त्याच्याबरोबर जेव्हा चालले तेव्हा. आता या दोघांचा मथुरेमध्ये प्रवेश होणार आहे. अशी अक्रूर स्तुती करत असतानाच एखाद्या नटानं एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावं, तसं भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाचं दर्शन घडवले. जे मी मगाशी काल सांगितलं होतं त्या रूपालाच त्यानं ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि पुन्हा ते आवरून घेतलेलं आहे. म्हणजे पुन्हा तिथे एकदा दर्शन दिलं आणि आपलं रूप त्यांनी भगवंतांनी आवरून घेतलं. आणि ते अंतर्धावन पावलेलं
पाहून मग तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीनं सगळं आवश्यक नित्यकर्म पार पाडून संध्यावंदन वगैरे चकित अवस्थेत रथाकडे आलेला आहे. आणि श्रीकृष्णाला त्यांनी विचारलं, काका, श्रीकृष्णांनी त्याला विचारलं, काका, आपण पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिलीत का? किती छान विचारलाय प्रश्न. कारण आपल्याकडं पाहिल्यावर असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी आश्चर्य झालेलं आहे. तेव्हा अक्रूर म्हणतो, प्रभू, पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदार्थ आहेत ते सगळे विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत. जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती आता अद्भुत वस्तू असणार की जी मी पाहिलीच नाही? कारण तुम्हाला पाहिलं म्हणजे सगळं, सर्वम खल्विदम विश्वम असं म्हणायला पाहिजे. तर आता तुम्ही म्हणजे सगळं विश्व आहात. तुम्हाला पाहिलं की सगळं पाहिलं, पाण्यातलंही पाहिलं, आकाशातलंही पाहिलं. आता तो असा स्वतःची एकदम लगेच ती बाजू सांगणार नाही आहे. मग गांधिनी पुत्र, त्याच्या वडिलांचं नाव श्वफल्क होतं आणि गांधिनी हे पण नाव आहे. तर त्याचा जो म्हणजे गांधिनी ही त्याची माता असेल. अक्रूरानं असं म्हणून रथ हाकला आणि श्रीकृष्ण बलरामांना दिवस मावळत्या वेळी मथुरा नगरीत पोहोचलेला आहे, आलेला आहे. आता परीक्षिताला शुकदेव हे सगळं सांगतायत की अरे वाटेत शुकदेव आहे, परीक्षिता, वाटेत ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक त्याला भेटण्यासाठी येत होते. वसुदेव पुत्रांना पाहून इतके आनंदमय होऊन जात होते की आपली दृष्टी बाजूला करूच शकत नव्हते. प्रत्येकाला तो हवाहवासा वाटायचा, प्रत्येकाला हवाहवासा वाटायचा. आपल्याला सुद्धा बघा, एखादी मूर्ती, आता प्रत्यक्ष त्या मूर्तीमध्ये भगवान असतो ही आपली भावना आहे, पण ती मूर्तीच इतकी मोहक आहे. मी परवाही सांगितलं होतं तुम्हाला की सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी त्या गोविंदनगरमधल्या श्रीकृष्ण आणि राधेचं दर्शन घेतलं ना की आपण सुद्धा दिवसभर हसतमुख राहावं. आपल्या मनावर लगेच असेच भाव येतात, काही चीड संताप यायचं कारणच नाही. तसं इतके सांगतायत की वाटेत इतक्या ठिकाणी लोकांनी त्यांना अडवलं म्हणा किंवा दर्शन घेतलं आणि ते त्यांच्यावरून दृष्टी दुसरीकडं करूच शकत नव्हते, इतकं त्यांना आपलेपणा वाटत होतं. आणि नंद वगैरे अगोदरच तिथे जाऊन पोहोचले बरं का. बघा त्यांच्या स्पीड बघा. आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते. म्हणजे ह्यांच्या रथाच्या पुढे ते पोहोचले, कारण हा मध्ये वेळ गेलाय ना अक्रूराचा स्नान संध्या त्या जलातल्या भगवंताच्या दर्शनासाठी. मग त्या सगळ्यांच्या जवळ हात जोडून विनम्रपणे अक्रूराचा हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, काका, आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा. आपल्या घरी जा, आम्ही इथून थांबून नंतर येऊ. नंतर सगळं नगर पाहू आणि मग येतो म्हणे तिकडे. ते अक्रूर म्हणतो, प्रभो, आपणा दोघांखेरीज मथुरेत मी जाऊच शकत नाही. स्वामी, मी आपला भक्त आहे, भक्तवत्सल प्रभो, आपण मला एकट्याला सोडू नका, नाही तर तो कंस मानगुटीवरच बसेल. कुठं आहेत पोरं, का नाही आणलंस? भगवान या म्हणतो, आपण माझ्याबरोबर चला. हे परमहितैषी भगवान, आपण स्वतः बलराम, गोपाळ, नंद इत्यादी आप्तांसह येऊन माझं घर सनात करा. त्याला असं वाटतं की त्या भगवंतांनी प्रथम माझ्या घरी यावं आणि आम्हा गृहस्थांची घरं आपल्या चरणधुळीनं पावन होऊ द्यात. आम्ही आपलं चरण धुवू. आपल्या चरणोदकांना अग्नी, देवता, पितर सगळेजण तृप्त होतील. प्रभो, आपलं पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरलेला आहे. बलीनं किती त्याची हे केली वामन अवतारात. इतकंच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारं अतुलनीय ऐश्वर्य आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला. आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय. त्यानं तिन्ही लोक पवित्र होतात. त्याच्या स्पर्शानं सगराच्या पुत्रांनासुद्धा सद्गती प्राप्त झाली होती गंगेच्या. आणि तेच जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. पण पहिली ही गंगा आपल्या चरणकमलातून वाहतीये.
हे यदुश्रेष्ठा, हे देवाधिदेवा, हे जगताचे स्वामी, आपल्या गुणांचं आणि लीलांचं श्रवण आणि कीर्तन मंगलकारक आहे. उत्तम पुरुष आपल्या गुणांचं कीर्तन करीत असतात. हे नारायणा, मी आपणास नमस्कार करतो. मग भगवान काय म्हणतात बघा. म्हणतात, काका, मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन, पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना सुखी करीन. तुमच्या घरी यायची घाई करू नका, कारण माझं जे ध्येय आहे ते वेगळं आहे. अगोदर त्याला ठार मारायचे. आता इतकं सांगितल्यावर मग शुकदेव सांगतायत परीक्षिताला की भगवंतांनी असं म्हटल्यावर खिन्न झालेला थोडासा तो अक्रूर नगरात गेला आणि त्यानं कंसाला त्याचे काम केल्याचं निवेदन केलं. सांगितलं की आणलंय बाबा, त्या दोन्ही मुलांना घेऊन आले आणि तो आपल्या घरी गेला. हे अलिप्त असणारे, असंग असणारे लोक असे असतात. नाही तर आजच्या काळातला जर असता तर राजाला जाऊन पहिलं वंदन बिंदन करून, बघा वंदन केलंच असणार आहे, बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणलं बरं का, अगदी हुशार की, तसलं काही नाही, आणलं, सांगितलं. आणि मग तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपाळांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाहण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला. आता खरी अगदी म्हणजे ज्याला चित्रमय किंवा असं खूप आनंददायक असं हे आता सगळं त्यांचं आगमन आणि सगळ्यांना भेटणं, कुणाकुणावर उपकार करतायत, परोपकार करतायत, दर्शन देत आहेत, तो सगळा भाग आता छान आहे बघा. हा आज ऐकण्याजोगा आहे अगदी. तर भगवंतांनी पाहिलं, आता तिसऱ्या प्रहरी ते नगरात शिरलेत, तर सगळं नगराचं निरीक्षण चाललं. नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरं होती. घरांना सुद्धा स्फटिकांची दारं लावलेली होती. म्हणजे सगळं ऐश्वर बघा. अहो, एवढासा स्फटिकाचा खडा घ्यायचं म्हटलं तर आपल्याला जमणार नाही. आणि त्यांना सोन्याचे मोठमोठाले दरवाजे होते. जशी त्या रावणाची त्याच्या लंकेमध्ये सगळे ऐश्वर होतं ना, तसं आहे हे कंसाचं मथुरेमध्ये. तोरणंसुद्धा सोन्याचीच. तांब्या पितळीची धान्याची कोठारं, पागा इत्यादी आहेत त्या नगरामध्ये. चोहोबाजूनी खंदक खणलेला होता, त्यामुळं कुठूनही तिथं प्रवेश करणं शक्य नव्हतं. जागोजागी फळबागा, रमणीय फुलबागा अशाने ते नगर अगदी शोभिवंत झालेलं होतं. सुवर्णानं सजवलेले चौक, सगळं सोन्याचं, सोन्याला काही कमतरताच नाही. धनिकांचे महाल, त्यांच्या सभोवतालचे बगीचे, कारागिरांचे बाजार, लोकांची निवासस्थानं, सगळं सगळं निरखत चाललेले. पोवळी, मोती, पाचू इत्यादी वढवलेले सज्जे, चबुत्रे, झरोके आणि फरशा झगमगत होत्या नुसत्या. सगळ्यावर अशी रत्न माणकं लावलेली होती. त्यांच्यावर मोर बसलेले होते, कबूतर होते, इतर पक्षी होते, निरनिराळ्या बोली बोलत होते ते. आणि सगळे रस्ते, बाजार, गल्ल्या, चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेलं होतं. कारण आता यांना आणायचे ना, आणि मोठा उत्सव होणार होता ना, त्या महोत्सवासाठी सगळीकडे सज्ज तयारी आहे. ठिकठिकाणी फुलं, जवाचे अंकुर, लाया, तांदूळ असं सगळं पसरलेलं होतं. आणि घराघरांच्या दरवाजांवर दही, चंदनचर्चित असं पाण्यानं भरलेले कलश. आपल्याकडे हे सगळं मंगल ठरवलं जातं बरं का, दह्या दुधाचे कलश हे. आणि दरवाजे, फुलं, दीपमाळा, पानं, घडांसह केळी, सुपारीची झाडं, हे एक ऐश्वर्य आहे. झेंडे, रेशमी पताकांनी उत्तम रीतीनं सजवले होते. सगळं एक वातावरण चैतन्यमय आणि शोभायमान असं होतं सगळं. मग ते सांगतायत की हे राजा, वसुदेव नंदन श्रीकृष्ण बलराम यांनी मित्रासह राजमार्गानं मथुरा नगरीत प्रवेश केलाय. त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेनं त्यांना पाहण्यासाठी लगबगीनं गच्च्यांवर चढून उभ्या राहिल्या होत्या. आणि त्या गडबडीमध्ये काहींनी
कोणाची वस्त्र, कोणाचे दागदागिने सगळं उलटं सुलटं परिधान केलं होतं. काहींनी चुकून कुंडलं, बांगड्या 2-2 घालण्याऐवजी एक-एकच घातलं होतं. इतकी लगबग झाली सगळ्या स्त्रियांना. काही जणीने तर एकाच कानामध्ये तानवडं घातलं, असं ते घालतात ना. तर कोणी एकाच पायाला पंजण बांधले, कोणी एकाच डोळ्यात काजळ घातलं. ही सगळी त्या भगवंताची लीला आहे, किमय आहे. काही स्त्रिया भोजन करता करता उठून आल्या होत्या, हातातील घास तिथं टाकून आल्या होत्या. सर्वांची मनं अशी आनंदानं भरून आली होती. आणि काही जणी अंगाला तेल लावत होत्या, त्या स्नान न करताच निघाल्या. ज्या काही झोपलेल्या होत्या त्या गडबडीनं उठून लगबगीनं तशाच निघाल्या. आणि ज्या माता मुलांना दूध पाजत होत्या त्या खाली ठेवून निघाल्या. हे असंच वर्णन रासक्रीडेच्या वेळचं पाहिलं आहे आपण. ते तिकडं गोकुळात झालं आहे, व्रजात. आता हे सगळं मथुरेतलं सांगतायत बघा. आणि हे कमलनयन भगवान श्रीकृष्ण अगदी मदमस्त गजराजासारखे डोलत डोलत डौलत चाललेले होते. लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपानं नगरीतील नारींच्या डोळ्यांना त्यांनी अगदी तृप्त केलेलं आहे. आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेनं त्यांची मनं त्यांनी सगळी आकर्षित करून घेतली. मथुरेतील स्त्रियांचं मन वारंवार श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला ऐकून त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झालं होतं. आता हल्ली TV आहेत, पण त्यावेळेचे आंतरिक हे वेगळे होते संदेश. सगळ्या बातम्या इकडच्या तिकडं पोहोचत होते. बाजारला लोक जायचे यायचे, त्यामुळे इकडच्या तिकडं वार्ता सगळ्या पोहोचत होत्या. आणि त्यांनी त्यांच्याकडं आदरानं पाहिलेलं आणि श्रीकृष्णांनी पण त्यांच्याकडं मंद मंद स्मितहास्य करीत, अमृत वर्षाव करीत त्यांचा सन्मान केलेला. तर त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात साठवून ठेवत होत्या. आणि आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिलेले आहे, आतल्या आत आलिंगन दिलेलं आहे. आणि त्यांचं शरीर पुलकित झालं. पुष्कळ दिवसांनी त्यांची विरहव्यथा शांत झाली. महालांच्या गच्च्यावर काही जणी चढल्या आहेत. बलराम आणि श्रीकृष्णांवर पुष्पांचा वर्षाव करत होत्या म्हणजे. आणि त्या स्त्रियांची मुखकमलं अतिशय प्रेमानं प्रफुल्लित झाली होती. आता वेगवेगळ्या स्त्रियांनी काय केलं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांनी बरं का, म्हणजे पुरुषांनी दही, अक्षता, पाण्यानं भरलेले घट, फुलांचे हार, चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केलेली आहे. जे पुरुष आहेत त्यांनी रामकृष्णांना बघून नगरवासी म्हणायला लागले, गोपींनो, असं काय तप केलं आहे की जेणेकरून मनुष्य मात्राला परमानंद देणाऱ्या या दोघांना त्या नेहमी पाहत असतात. त्या गोपींना उद्देशून म्हणतात की असं कोणतं तुम्ही तप केलं होतं की तुम्हाला सतत त्या भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि त्याच वेळेला कपडे रंगवण्याचंही काम करणारा एक धोबी येतो बरं का तिथे. आणि श्रीकृष्णांनी त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे त्यांनी धुतलेले उत्तम कपडे मागितले. आता हे तसा अल्लड होता तो, आणि त्याला परीक्षाही बघायचीच असते सगळ्यांची. तर तो म्हणतो, अरे बंधो, जरा आमच्या अंगाला बसतील, व्यवस्थित असतील असे जरा कपडे घालण्यास पात्र असतील ते आम्हाला दे. तू आम्हाला वस्त्र दिलीस तर तुझं परमकल्याण होईल, यात बिलकुल शंका नाही. पण तो जरा दुष्टच होता. सर्व दृष्टींनी परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्राची मागणी करताच कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक होता. आणि रागावून तुच्छतेनं म्हणतो, हे उद्दामानो, दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता का? मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला हवेत? मला ती उंदीर मामाच्या गोष्टीची हा प्रसंग वाचताना, ऐकताना आणि बोलताना ती आठवण येते. तो उंदीर मामा फार हुशार असतो आणि तो म्हणतो, त्याला एवढंसं फडकं सापडतं, लहानपणीची गोष्ट आहे आपल्या, पण तिथं तेच अगदी दरबारात जाईन, 4 शिपाई आणीन, मग तुमचा तमाशा पाहिजे. तसं आता हे काय म्हणतायत बघा,
आणि त्यांनाच तो म्हणतोय, अरे मूर्खांनो, लवकर इथून निघून जा. जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेनं वागू नका आणि काही मागू नका. तुमच्यासारख्या उन्मत्तांना राजाचे शिपाई कैद करतील, त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याजवळ जे काही असतील ते हिसकावून घेतात. जेव्हा तो धोबी अशी बडबड करायला लागला तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचं मस्तक उडवलं. एका मिनिटात असं पिरगाळलं काढलं. ते सगळं पाहिल्यावर त्याच्या हाताखाली काम करणारे, धोब्याच्या हाताखाली काम करणारे सगळेजण कपड्यांची सगळी गाठोडी तिथंच टाकून निघून गेले, इकडं तिकडं पळून गेले. मग श्रीकृष्णांनी हवीत ती वस्त्र घेतली आपल्याला मस्तपैकी, मनाजोगती वस्त्र घेतली, परिधान केली. उरलेल्यापैकी पुष्कळशी वस्त्र आपल्या गोपाळांना देऊन टाकली आणि उरलेले कपडे त्यांनी जमिनीवर टाकून दिले. काही जण असे करतात ना, मग काय, तुम्ही जर एवढे उन्मत्त आहे तर आम्ही तुमच्यावर कशाला प्रेम करायचं. मग अनेक प्रकारच्या वेशांनी, एक सावळा दुसरा तो गोरा, असे हे दोघं अतिशय शोभून दिसायला लागले बरं. आणि उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र सावळ्या रंगाची हत्तीची पिलं जशी शोभा देतात तसे हे छान शोभायला लागले. मग त्या शिंप्यावर आता पुढं काय होतं तर थोडं पुढं गेल्यावर त्यांना एक शिंपी दिसला बरं का, शिंपी दिसला. आणि मग भगवंताचं अनुपम सौंदर्य पाहून त्यांनी काय केलं, तर त्यांच्यावर प्रसन्न झाला. धोब्याच्या उलट शिंपी. आणि त्यानं मग काय केलं, रंगीबेरंगी सुंदर वस्त्रातून त्यानं त्यांना शोभणारी अशी वेश किंवा कपडे हे दिलेले. आणि मग त्यांनी चांगले पोशाख केला आणि ते अधिकच शोभून दिसायला लागले. मग उत्सवाच्या वेळी सजवलेली, आता सांगितलं तसं, हत्तीची पिलं जशी शोभून दिसतात तसे हे दोघं शोभून दिसत होते. आता भगवंताला असं आहे, जो आपल्याशी म्हणून अनन्यास चिंतयंतो माम ये जना परिवत, जे आपल्यावर अनन्य भावानं प्रेम करतील त्याच्यावर भगवंतही प्रेम करतो. मग त्यांनी त्याला भरपूर संपत्ती दिली, शक्ती, ऐश्वर्य, आपलं स्मरण करण्याची आणि अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या अतीत पलीकडं असलेलं सुद्धा बघायची संधी दिली त्यांना. आणि मृत्यूनंतर भगवंताशी सारूप्य हे पण दिलेलं आहे. आता हे दोघं सुदामा माळ्याच्या घरी आले. आता पहिला झाला धोबी, दुसरा झाला शिंपी. आता सुदामा हा धोबी होता बरं का तिथला. आणि त्या दोघांना पाहताच त्यानं उठून जमिनीवर डोकं टेकवून त्यांना पहिला प्रणाम केला आणि त्यांना आसनावर बसवून त्यांचे पाय धुतले. गोपाळांसह त्यांची अर्घ्य, फुलांचे हार, पानं, चंदन इत्यादी सगळ्या सामग्रींनी विधीपूर्वक पूजा केली. आणि तो म्हणतो, हे प्रभो, आपणा दोघांच्या आगमनानं आमचा जन्म सफळ झाला, आमचं कुळ पवित्र झालं. तसंच आज पितर, देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले, आम्ही असं मानतो. इतके ते देवांना मानत होते. आणि आपण दोघंजण संपूर्ण जगताचं परम कल्याण करता. आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच पृथ्वीवर आपल्या शक्तीसह अवतीर्ण झालेले आहात. आणि आपण जरी भजन करणाऱ्यालाच भजता तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही, कारण आपण सर्व जगताचे सुहृद, अगदी परममित्र आणि आत्मा आहात. आपण चराचरामध्ये समरूपानं राहता. मी आपला दास आहे. तो सुदामा म्हणतो, मी तुमचा दास आहे. आपण दोघांनी मला आज्ञा द्यावी की मी आपली काय सेवा करू. आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता, त्याच्यावर मोठा अनुग्रह करता, तसा हा मी आहे, माझ्यावर अनुग्रह करा. मग सांगतायत की हे राजेंद्रा, भगवंताचं मनोगत जाणून सुदाम्यानं मोठ्या प्रेमानं अतिशय सुंदर अशी सुगंधित फुलं त्याला दिलेली आहेत, हार दिले गळ्यात घालण्यासाठी, आणि त्या दोघांनी ते गळ्यात घातले. मग गोपाळ आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्णसुद्धा जेव्हा सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन शरण आलेल्या त्या सुदामाला भरपूर वर दिले. जसे मगाशी दिले होते शिंप्याला,
की तुला सगळं दीर्घायुष्य मिळू देत, तुझ्या कुळाचं भलं होऊ देत, तुला कशाचीच कमतरता नको, आणि सारुप्य पण दिलेलं होतं. म्हणजे मृत्यूनंतर सारुप्य मुक्ती जी आहे, भगवंताच्या एक रूपाशी एकरूप होणं, त्याला सारुप्य म्हणतात. तसं या सुदाम्याला सुद्धा त्यांनी सगळे वर दिलेले आहेत. आणि मग सुदाम्यानं काय वर मागितलाय तो पुढे सांगतायत. तो म्हणतो, सोपी वव्रे चलां भक्तिं तस्मिन्नेवाखिलात्मनि तद्भक्तेषु च सौहार्दं भूतेषु च दयां परां. तो म्हणतो, सुदामा, की सर्व स्वरूपशा तुमच्या ठाई माझी दृढ भक्ती असावी, आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी, आणि सगळे प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी. आणि असा वर त्यांनी लगेच दिला की तथास्तु, म्हणजे तुला सगळ्या प्राणीमात्रांबद्दल दया होईल, माझ्या ठिकाणी तुझी दृढ भक्ती असेल, आणि तू सुखी होशील, म्हणजे मुक्त होशील, मोक्ष मिळेल. आणि असा वर त्याला दिला. आणि वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य हेही सगळं दिलं. आणि श्रीकृष्ण बलरामांसह पुढे पुढे गेले. इति तस्मै वरं दत्त्वा श्रियं चान्वयवर्धिनीं बलमायुर्यशकान्तिं निर्जगाम सहाग्रजः. अग्रज म्हणजे मोठा भाऊ, आधी जन्मलेला. अग्रे जायते इति, तो बलराम, त्याच्याबरोबर तो पुढे पुढे जात राहिला. या सगळ्यांचं भलं केलं. धोब्याला मोक्षच दिला, शिंप्याला सगळे वर दिले, या माळ्यालाही सगळे वर दिले, आणि आपलं नटणं सजणं हे सगळं साध्य करून आता हे पुढं परिक्रमा करतायत, पुढं चालले. सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा संगीताताईंना पण शुभेच्छा. धन्यवाद. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मला खूप दिवसापासून वाटतंय की आपण भागवताची आरती म्हणली पाहिजे. सगळ्यांकडे जर भागवत असेल आणि त्याच्यातली आरती असेल तर म्हणत राहा, माझ्याबरोबरच म्हणा. जेवढी होईल तेवढी होईल, नाहीतर तास संपून जाईल. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेऊनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली यमनी की अघहरिणी भवजल तरणी जी पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता. मोक्ष तत्वता देहाता दे दाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री
भागवता आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे सेऊनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाच्या. प्राणची कीर्तनकारांचा मेमा कवीवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवियंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. उद्या आपण गोपाळ कृष्णाची आरती म्हणूयात. आणि आज वेळ संपत आलेली आहे. काही कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. पण अच्युतम केशवम